नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, बरेच विद्यार्थी गेले अनेक दिवस मला विचारत होते, की सर बीड पोलीस पाटीलची परीक्षा केव्हा होणार आहे? आणि मी वारंवार विद्यार्थ्यांना एकच उत्तर देत होतो, की ही जी परीक्षा आहे ती फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये ज्या विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारलेले आहेत, त्यांना मी हेच सांगितलं होतं, की फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा होणार आहे. आणि जवळ-जवळ सर्व जिल्ह्यांची ही परिस्थिती आहे. ती अशाच पद्धतीनं होणार आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळं जे विद्यार्थी आपल्याला विचारत होते, की बीडची परीक्षा पद्धती केव्हा आहे? केव्हा त्याचे पेपर होणार आहेत? तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला टाईम टेबल जाहीर झालेलं दिसत असेल. परंतु मित्रांनो हिंगोलीचा पेपर जो आहे तो 8 तारखेला आहे आणि या विद्यार्थ्यांच्यासारखी तुमची परिस्थिती होऊ नये कारण हे विद्यार्थी प्रचंड आता घाबरलेले आहेत, की आमचा 1 महिन्यामध्ये आता 20च दिवस उरलेले आहेत आणि या 20 दिवसामध्ये आमचा अभ्यास कंप्लीट होईल का नाही? तर बीड जिल्ह्याचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे, की त्यांच्याकडे वेळ जास्त आहे. त्यामुळं ज्यांना चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल, त्यांनी आपलं ई-बुक आणि त्याच सोबत जी आपली बॅच आहे, ती बॅच घ्या. तुम्हाला परिपूर्ण असं मार्गदर्शन मिळेल आणि तुम्हाला मार्केटमधलं कुठलंही बुक वाचण्याची गरज राहणार नाही. तुमचा अभ्यासक्रम या ठिकाणी कंप्लीट होईल. तर मित्रांनो, ही जी जाहिरात प्रसिद्ध आहे, ती बघा 19 तारखेला जाहिरात तुमची प्रसिद्ध होणार आहे बीड जिल्ह्याची आणि अर्ज मागवण्याची प्रक्रिया त्याच दिवशी सुरू होणार आहे. ती 30 तारखेपर्यंत असणार आहे. 30 जानेवारी 2026. त्यानंतर अर्जाची छाननी करणे व अर्जदार यांना प्रवेश वाटप करणे हे 6 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. म्हणजे 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत हे प्रवेशपत्राचं वाटप होणार आहे, म्हणजे छाननी करून. आणि लेखी परीक्षा जी मित्रांनो होणार आहे, ती तुमची लेखी परीक्षा 22 फेब्रुवारीला होणार आणि लगेच लेखी परीक्षेचा निकाल आहे तो 24 फेब्रुवारी 2026ला जाहीर होणार आहे. आणि 2026ला जाहीर झाल्यानंतर बघा पात्र उमेदवार यांची तोंडी परीक्षा म्हणजेच मुलाखती घेणे व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे 25 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी म्हणजे या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये तुमचं या ठिकाणी मुलाखती होणार आहे किंवा ज्याला आपण तोंडी परीक्षा म्हणतो तो तोंडी परीक्षा या ठिकाणी जाहीर होणार आहे आणि अंतिम निकाल आहे तुमचा लेखी प्लस तोंडी परीक्षेचा तो मित्रांनो 2 मार्च 2026ला या ठिकाणी होणार आहे आणि राहिलेल्या सर्व जिल्ह्यांच्या ज्या काही भरती प्रक्रिया आहे, पेपर आहेत, ते या मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्येच तुम्हाला जाहिराती आलेल्या दिसतील लक्षात ठेवा. तर मित्रांनो चांगल्या पद्धतीनं तुमच्याकडे अजून वेळ आहे. 2 मार्च म्हणजे जवळ-जवळ तुमच्याकडे फेब्रुवारी महिना पूर्णपणे आहे. तर त्याचं सार्थक तुम्ही करून घ्या. हे 20 दिवस तुम्हाला हिंगोलीसाठी 20 दिवस आहेत, परंतु याच्या पुढे जाऊन सुद्धा अजून तुम्हाला महिना मित्रांनो मिळालेला आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीचा वेळ आहे. आणि भरपूर अभ्यास करू शकता. मलाही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं गाईडन्स करता येईल आणि तुमचं नशीब चांगलं आहे, की तुमच्या अगोदर हिंगोलीचा पेपर होणार आहे. त्यामुळे तुम्हाला एक स्ट्रॅटेजी आखता येईल आणि त्या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करता येणार आहे. तर जास्त आता तुम्ही वेळ लावू नका. ज्यांना आपली बॅच घ्यायची असेल त्यांनी बॅच घ्या. प्रचंड विद्यार्थ्यांनी आपली बॅच या ठिकाणी घेतलेली आहे. बीड जिल्ह्याचे सुद्धा भरपूर विद्यार्थी आहेत, की ज्यांनी आपलं ई-बुक घेतलेलं आहे आणि आपली बॅच सुद्धा घेतलेली आहे. तर तुम्ही वेळ न लावता आपला जो नंबर आहे बघा 97 30 61 32 37 या नंबरवरती तुम्ही मला कॉल मेसेज करा. तुम्हाला या ई-बुक आणि बॅचच्या संदर्भामध्ये या ठिकाणी माहिती दिली जाईल. तर चांगला वेळ आहे बीड जिल्ह्यासाठी. तर बीड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी आता कामाला लागायचं आहे. बाकीची जी काही माहिती आहे, कागदपत्र वगैरे या सर्व गोष्टी मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगणारच आहे. परंतु कुणीही 19 जानेवारीपर्यंतची वाट बघू नका. ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत, माझ्या कागदपत्राचे सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहेत. तर ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत, त्यांनी कागदपत्र काढून घ्या. आरक्षणाचा विषय जो आहे तो बीडचा मिटलेला आहे आणि म्हणूनच हे या ठिकाणी टाईम टेबल जाहीर झालेलं आहे. तर मित्रांनो जास्त वेळ लावू नका. तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. येणाऱ्या 2 तारखेला जो काही निकाल लागणार आहे, त्या निकालामध्ये माझ्या क्लासला असणाऱ्या विद्यार्थ्यांचं नाव अपेक्षित आहे लक्षात ठेवा आणि ते निश्चितपणे लागेल. त्याची जबाबदारी ही माझी राहील. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.